बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील बालाघाटच्या पर्वतरांगेत असणाऱ्या आणि डोंगराच्या कुशीत असणाऱ्या नैसर्गिकतेने नटलेले तथा विकासरूपी गेल्या 5 वर्षापासून आपण पाहत असणारे चिखलबीड या गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व, चारित्र्यवान, संपन्न तथा सर्वसामान्य नागरिकांच्या सदैव संपर्कात राहून गावचे मॉडेल बनवणारे विलासजी वडणे, एक शांत संयमी पाण्यासारखा निखळ मनुष्याने या वडवणी तालुक्याच्या धर्तीवर चिखलबीड गावच्या भूमीवर त्यांच्याकडे पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून या गावचे रूपडे बदलताना दिसत आहे. तरी साहेब, आपण या वडवणी तालुक्यातील चिखलबीड गावचे सरपंच असल्यामुळे येथील बहादर जनतेने देखील आपल्यावर विश्वास टाकून गावच्या सरपंचपदी विराजमान केले. आपण देखील गावाला शोभेल असे काम करून दाखविलेले आहे. कारण पंचायत समिती विभाग वडवणी येथील माहिती मिळत आहे की शासकीय स्तरावर कोणत्याही पंचायत राजच्या माध्यमातून योजना असाल त्या सक्षमपणे आपण चिखलबीड ग्रामपंचायतच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे प्रामाणिकपणे काम करताय. आपण जे काम करताय त्या कामाच्या माध्यमातून काय सांगताय? आदरणीय नेते आमचे बाबरी शेठ चिमुंडे यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला सरपंच पद गावाने बहाल केलं. बिनविरोध 8-9 मेंबर देऊन सरपंच पद 1500 मतांनी लीडनं दिलं. तर त्याचाच गौरव म्हणून पंचायत समितीने 700-800 घरकुल मंजूर करून दिलं शेठच्या नेतृत्वाखाली. त्यातले 300-400 घरकुलाचे हप्ते पडले, 400 आता मंजुरीत आहेत, 200 विहिरी झालेल्या आहेत, 100 शेततळे मंजूर आहेत, त्याचे मस्टर वगैरे चालू आहेत सध्या काढायला. आणि पोखरामध्ये पण गाव आणून दिला राजभवनाने झटून. पोखराच्या योजना सगळ्या शेतकऱ्यांना लाभ योग्यरित्या चालू आहे आता सध्या प्रोसिजर. म्हणजे हे जे गावचा विकास होते ते बाबरी शेठ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली होते असं आपल्याला म्हणायचं आहे का? हो, आदरणीय नेते आम्ही सर्वस्व त्यांचे पूर्ण जबाबदारी ते घेतलेली आहे त्यांनी गावाची विकासाची. बरं साहेब, पहाडी राजा हे गाव फार पूर्वीपासून असं म्हणजे जनतेची ओळख होती, परंतु पहाडी राजा हे नाव नामशेष होण्याच्या मार्गावर दिसत आहे. तर आपण ते नाव कायमस्वरूपी राहण्यासाठी काय ग्रामपंचायतच्या माध्यमातून असे पावले उचलताना प्रयत्न करताय का? काय ते काळ आम्हाला जास्त आठवत नाही त्या काळात, पण आताच्या विकासाच्या युगामध्ये आपलं जनतेचे कामं व्हावं त्यासाठी प्रयत्नशील आहोत. बरं, वडवणीकडून चिखलबीडकडे येणारा जे हे मार्ग आहे ते अत्यंत रहदारीचा रोड खराब झालेला आहे आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया येत आहे की या भागाचे आमदार सन्मान्य प्रकाशदादा सोळंके जाणून बुजून रोड करत नाहीये. तर आपण ग्रामपंचायतचे सरपंच आहात चिखलबीडचे, कारण हे सर्कलचं गाव आहे, एक नाव लौकिक मिळवले. बीड जिल्ह्यातील एक राजकीय दृष्ट्या नामांकित गाव म्हणून पाहिले जाते. या रोडसाठी काय प्रयत्न केले का आपण? 2-3 वेळा आमदार साहेबांना भेटलो, या टप्प्यात होईल म्हणते. बरं, मार्फत गेलतो आम्ही 2 वेळा शिष्टमंडळ. त्या आता पिंपळेच्या त्या देवापर्यंत आलेला आहे, पुढच्या टप्प्यात 100% होईल म्हणून आमदार साहेबांनी शब्द दिला. साहेब, काही महिन्याखाली जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत आणि बाबरी शेठ मुंडे हाबूक ठोकून पंचायत समिती जिल्हा परिषद चिखलबीड गटातून लढण्यासाठी तयारीला लागलेले आहेत. परंतु त्यांनी भारतीय जनता पार्टी सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला असल्यामुळे त्यांचा निभाव या जिल्हा परिषद सर्कलमध्ये लागेल का? त्यांनी निर्णय घेतल्यानंतर 100% लागेल, पण त्यांचे आम्ही काय अजून चर्चा केलेली नाही इलेक्शनविषयी, पण ते जे म्हणतील ते निर्णय असतो आमचं, काय नाही. पण नाराजीचा सूर आहे त्यांनी भारतीय जनता पार्टी सोडल्याबद्दल. त्याबद्दल आपण गावचे एक प्रतिष्ठित नागरिक आहेत चिखलबीडचे, त्याबद्दल काय सांगताय? नेत्याला आपण सांगू शकत नाही, त्यांचा निर्णय अंतिम असतात. ते आमचे नेते, आम्ही त्यांच्या पाठीमागे चालणार. बरं, गाव स्तरड विकासाचे मॉडेल आपण केलं आहे आणि लाईव्ह देवकरेनं 8 दिवसाखाली सर्वे केला. त्या सर्वेमध्ये जनतेची प्रतिक्रिया अशी दिसून आली की विलासजी वडणे यांनी काम केलेले असल्यामुळे आम्ही त्यांच्यावर जाम खुश आहे. तर ही जी जनता आपली वावा करते त्या जनतेला काय म्हणून आपण संबोधता? जे आम्हाला काम दिलंय 5 वर्षासाठी ते सालगाड्यासारखं 5 वर्ष काम करणार, म्हणजे जनतेची सेवा करणार, 100% जनतेचे सेवक म्हणून. सेवकच. बरं, काय आपण जिल्हा परिषद पंचायत समिती लढण्यासाठी काय इच्छुक आहात का? काय नाही, डबल सरपंच पद विराजमान होण्यासाठी काय प्रयत्न? काय नाही, प्रयत्न नाही. बाजार 5 वर्ष दिलं लोकांनी, शांतपणे संयमी आपल्या लोकांचे काम करणे. बरं, आमदाराचे काय हे सहकार्य लागतंय का आपल्याला? लाभते का? आमचा काही संपर्क नाही आमदार साहेबासोबत. हा, आमचा काही थेट संपर्क नाही आमदार साहेबासोबत कधी. तर आपण पाहू शकताय की चिखलबीड या गावचे आदर्श व्यक्तिमत्व तथा नाम लौकिक मिळवलेले सरपंच श्रीमान विलासजी वडणे साहेब हे सांगतात की गावचे रोपडे बदलण्यासाठी आमचे नेते श्रीमान बाबरी शेठजी मुंडे यांचे वरदान लाभलेले असून भविष्यात देखील त्यांच्या माध्यमातून गावचे रोपडे बदलून एक विकासाचे मॉडेल आणि पंचायत राज
विभागाला शोभेल असे आदर्श गाव करून दाखवू अशी प्रक्रिया लविद्युकाला माहिती देताना बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील बालाघाटच्या डोंगराच्या कुशीत असणाऱ्या चिखलबीड या गावचे आदर्श सरपंच श्रीमान विलाजी वडणे साहेब लाईव्ह दिवकरला माहिती देताना बोलतात. पत्रकार बाबुराव तिडके, लाईव्ह दिवकरच बीड.